मराठवाडा दर्पण न्यूज चॅनल सुरू होऊन 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी झाला असेल। या माध्यमातून अंबेजोगाई शहरातील तसेच ग्रामीण भागातील अनेक समस्या लोकप्रतिनिधी प्रशासनासमोर मांडल्या, त्याचा सतत पाठपुरावा केला। बहुतांशी प्रकरणात यशही आले। आम्ही कदापिही दावा केला नाही, करणार नाही, मात्र सार्वजनिक प्रश्न मांडून ते मार्गी लावण्यात मराठवाडा दर्पणचा सिंहाचा नसेल, मात्र खारीचा नक्की वाटा आहे। कृषी महाविद्यालयाच्या समोरील रस्त्याचा प्रश्नापासून मांजरा नदीवरील पूल तसेच वान नदीवरील पुलाची समस्या मांडली। आज करोडो रुपयाचा निधी त्या पुलांच्या बांधकामासाठी मिळाला आहे। सार्वजनिक प्रश्न मांडून तो प्रश्न सुटला तर मराठवाडा दर्पणला मिळालेला हा पुरस्कार आम्ही समजतो। एक बाब जरूर नमूद करावीशी वाटते, अनेक वेळा सार्वजनिक समस्या मांडताना आम्ही कधीही कोणाचाही मुलाहिजा केला नाही। तटस्थपणे तो प्रश्न प्रशासन व जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला। राजकीय नेते एकमेकांना विरोधक समजण्याऐवजी दोघेही मिळून आम्हाला विरोधक समजून वागू लागलीत। आम्ही पत्रकारिता करताना कधीही व्यक्तिद्वेषातून पत्रकारिता केली नाही। सार्वजनिक समस्या मांडणे आमचा गुन्हा असेल तो सतत करू। आम्ही जनतेच्या प्रश्नाला बांधील आहोत। दुसरे महत्त्वाचे म्हणजे अंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन 6 महिन्यापासून बंद आहे। तोही प्रश्न मराठवाडा दर्पणच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी प्रशासनासमोर मांडण्याचा प्रयत्न केला। पालकमंत्र्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद या बाबीला दिला। तसे पालकमंत्र्यांनी यापूर्वी अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या प्रयत्नाला उत्स्फूर्तपणे दाद दिली नव्हे, अनेक वेळा करोडो रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला। त्याबद्दल पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे धन्यवादच मानावे लागतील। त्यानंतर या सिटी स्कॅन मशीनचा दुरुस्तीचा व नवीन मशीन खरेदीच्या प्रकरणात हालचाली सध्या सुरू झाल्याचे समजते। दुरुस्तीसाठी 1 ते 1.25 कोटी रुपये खर्च येणार असून नवीन मशीनची किंमत तब्बल 15 कोटीच्या वर आहे। आज सकाळी अंबेजोगाई ते परळी मुख्य रस्त्यावरील ऊर्जा लॉज समोर घाणीचे साम्राज्य पसरले होते, तसेच कचऱ्याचे ढीग साचले होते। या संदर्भात मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही बातमी दाखवल्यानंतर नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांनी तातडीने या बातमीची दखल घेऊन त्या ठिकाणी यंत्रणा पाठवून अंदाजे 1 किलोमीटर अंतरातील सर्व घाण कचरा साफ करून घेतला। विषय छोटा असला तरी सर्वसामान्य जनतेशी निगडीत असल्याने प्रश्न सुटणे महत्त्वाचे। दखल घेऊन स्वच्छता केल्याबद्दल नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाचे नागरिकांच्या वतीने धन्यवाद।